भेटतोय, पहिल्यांदा भेटतोय. आणि रेकॉर्डिंग ऑन होऊ दे. येस, नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? मागच्या वेळेला आपण जेव्हा भेटलो होतो, मागच्या टर्ममध्ये आपली परीक्षा होण्याच्या आधी अभ्यास करण्याकरता, मग रिव्हिजन करण्याकरता असे आपण भेटलो. मध्ये भरपूर मोठा गॅप झाला आहे आणि आता पुन्हा एकदा आपण केमिस्ट्रीच्या अभ्यासाकरता, म्हणजे आपण आधी भेटलोय या टर्ममध्ये सुद्धा, पण आपण बायोचे लेसन सुरू केलेत. आता आपण सुरू करतो आपल्या केमिस्ट्रीचा नवा कोरा धडा. तर आपण या धड्यामध्ये काय करणार आहोत, हा खूप महत्वाचा, इंटरेस्टिंग आणि असा धडा जो पुढच्या वर्षी आहे त्याच्या पुढच्या वर्षी पण तुम्हाला कनेक्टेड राहणार आहे. केमिस्ट्री मधला हा जो धडा आहे ज्याचं नाव आहे कार्बन कंपाऊंड्स, हा खूप महत्वाचा धडा आहे. कार्बन आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे, फार महत्वाचं आहे कार्बन. कारण काय, या कार्बन पासून अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला बनलेल्या असतात. आपल्याला हा ऑर्गॅनिक हा शब्द तुम्ही जर कधी ऐकला असेल तर ऑर्गॅनिक या शब्दाचा अर्थ मुळात कार्बन पासून बनलेल्या गोष्टी असतात. तर अशा व्हेजिटेबल ऑर्गॅनिक लावलं की त्याचा अर्थ की इट इज रिलेटेड टू कार्बन समवेअर. सो इट इज रिलेटेड टू नॅचरल ओरिजिन थोडे. तर असा हा जो कार्बन आहे त्याच्यापासून अनेक पदार्थ आपल्या आजूबाजूला बनलेले असतात. आपण श्वास घेतो ऑक्सिजन, त्यातनं जो गॅस आपण रिलीज करतो आपल्या बॉडीतनं बाहेर, ज्याला आपण म्हणतो कार्बन डायऑक्साईड, त्याच्यामध्ये स्वतःच आपण. सो अशा पद्धतीने हा कार्बन जो आहे ना आपल्या आयुष्याचा एक खूप महत्वाचा भाग आहे. जे फूड आपण खातो, जे फोटोसिंथेसिस मधनं प्लांट्स बनवतात त्यांच्या लिव्स मध्ये, ते असतं ग्लुकोज, आणि ते ह्याच कार्बन डायऑक्साईडला विथ प्रेझेन्स ऑफ वॉटर अँड सनलाइट अँड क्लोरोफिल, ह्या सगळ्यामधनं त्याचं जे फूड बनतं जे असतं ग्लुकोज, त्याला म्हणतात C6H12O6. त्याचा जो फॉर्म्युला आहे पण कार्बन. म्हणून या कार्बनचा अभ्यास करणं आपल्याकरता गरजेचं आहे. आणि कसं आहे, कुठून आला, काय काय त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टींना आपण डिटेलमध्ये जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला समजतं की कार्बन आणि कसं कसं कोणत्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कार्बन आपण वापरतो. आपल्याला माहिती नसतं की हे कार्बन आहे, बट येस इट इज. जे डायमंड सुंदर सुंदर गळ्यातले बांगड्या, ह्या सगळ्या गोष्टी जर डायमंडच्या बनलेल्या असेल तर तो डायमंड दुसऱ्या काही नसून प्युअर कार्बन. निसर्गामध्ये प्युअर फॉर्म मध्ये असलेल्या तुमच्या सगळ्या पेन्सिल्स आहेत ना, त्या पेन्सिलचं टोक आहे ज्याला आपण दिलं ते घासलं जातं आणि ते झिजतं आणि पुन्हा आपल्याला पेन्सिलला शार्प करावं लागतं. ते जे टोक आहे ते लीड लीड त्या लीड मध्ये भेटायचो. ठीक आहे, हा एक भयंकर धातू धातू म्हणण्यापेक्षा एक भयंकर एलिमेंट आहे. सो तो आपण पेन्सिल खातात आणि लेड विषारी असतं. सो ते नसतं त्याच्यामध्ये. लेड म्हणजे त्याच्यामध्ये आपण मोठा बॉल फक्त कार्बनच्याच ऍटम्सचे जोडलेला असतो. थोडक्यात कार्बन सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टर्स मध्ये, ज्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही केमिस्ट्रीची एक स्पेशल ब्रांच. हा जो कार्बन आहे ह्याचा अभ्यास एका लेसन पुरा, एका सेकंड पुरा नाहीये. लोकांचं आयुष्य जातं कार्बनचा अभ्यास करण्यामध्ये. इतका तो डेंजरस आहे, कारण तो इतक्या मल्टी. टुडेज टॉपिक कार्बन आणि इम्पॉर्टंट एलिमेंट. त्याला सुरुवात करूया मी पेक्षा. ठीक आहे, नमस्ते. आपल्याला काय काय बघायचं, वी हॅव टू अंडरस्टँड एव्हरीथिंग रिलेटेड टू कार्बन. सो कार्बन
is an important element. असं listen up. Elements are those substances which are obtained the way they are obtained. For example, you look at the gold. Gold has a metal. Ores मध्ये gold is obtained as it is. त्याच्या खाणी जे जमीन खोदून सोनं बाहेर काढलं जातं तर सोन्याचे दगड असतात. जसं सोनं आहे आता आपण जे अंगावर घालतो तसं तसं ते जमिनीखाली मिळतं. त्याला पॉलिशिंग क्लिनिंग बिनिंग करावं लागतं. उलट त्याच्यामध्ये भेसळ करायला लागते. प्युअर गोल्ड इज व्हेरी व्हेरी सॉफ्ट. तुम्ही त्याला वळवू शकता, वाकवू शकता, इतकं ते प्युअर असतं. तसं दागिनं नसतं. त्याच्यामध्ये पण सांगायचं होतं असं की हे काही निसर्ग हा मिळाले एलिमेंट्स असतात. दीपिका मॅम ज्याच्यापासून सगळं बाकीचं बनलंय त्यातला एक इम्पॉर्टंट एलिमेंट आहे कार्बन. वाय वाय let us understand why. So the reason carbon is a versatile element. versatile शब्द अर्थ हाँ जी बोलिए. हाँ दीपिका मैम आपके यहाँ ना नेटवर्क दिक्कत है, आप कैमरा ऑफ करिएगा. अभी प्रेजेंटेशन तो नहीं किया ना आपने? प्रेजेंटेशन हाँ मेरी आवाज ब्रेक हो रही है क्या? हाँ कैमरा ऑफ रखिएगा. मैंने शेयर किया वो. हाँ आपको शेयर किया हुआ दिख रहा था क्या? नहीं शेयर किया हुआ जो शेयर किया. हाँ वेट मैं वापस उसको शेयर करती हूँ. देखिए मेरा कैमरा मैंने बंद किया है और अगर आपको लग रहा है कि आवाज नहीं आ रही तो मुझे बताइएगा प्लीज. क्योंकि ना आवाज भी ब्रेक होके आ रही है. चलो हाँ अभी दिख रही अभी भी आ रही है. हाँ ओके मैं ना वाईफाई कनेक्शन की में आके बैठी. हाँ मैं वाईफाई कनेक्शन है ना हमारे घर में उसके बाजू में आके बैठी हूँ ताकि कुछ प्रॉब्लम ना हो. अभी थोड़ा ठीक आ रहा है. ठीक है चलो देखते हैं. ठीक है ऑलराईट चलो. सो आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं की कार्बन हा इम्पॉर्टंट एलिमेंट का आहे. बघा जस्ट लेट अस मेक फ्रेंडशिप विथ कार्बन फर्स्ट. हा कार्बन कोण आहे, कसा आहे, कुठून आलाय त्याची जर आपण माहिती पत्ता काढून घेऊ ना तर कार्बन इज an important element in periodic table. Periodic table म्हणजे काय? It is that table which every science student must have at their home. कशा करता की त्याच्यामध्ये सगळेचे सगळे एलिमेंट्स त्याच्या एका फॉर्मॅटमध्ये टाकलेले आहेत एका टेबल फॉर्म मध्ये. त्याला म्हणतात पिरियॉडिक टेबल. त्याच्यामध्ये कार्बन इज इन टू द फोर्थ ग्रुप. चौथा उभा गटामध्ये आहे आणि इट इज इन द सेकंड रो. म्हणजे दुसरी आडवी आणि चौथी उभी अशा रो मध्ये कार्बन असतो. कार्बनचा ऍटॉमिक नंबर आहे 6 आणि ऍटॉमिक मास नंबर आहे 12. नेम कार्बन. मग ह्याची स्पेशालिटी काय? स्पेशालिटी ही आहे की हा जो कार्बन आहे हे त्याचं वजन, त्याचं जे काही ऍटॉमिक नंबर आहे आणि त्याची जी पोझिशन आहे ह्या सगळ्याच गोष्टी युनिक आहेत जे त्याला बाकीच्या एलिमेंट्स पासून वेगळं बनवतात. कसं? आता या कार्बनची रचना बघा. लुक ॲट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस कार्बन. कार्बन ऍट द सेंटर हॅज 6 प्रोटॉन्स. हे लाल रंगाचे तुम्हाला जे दिसतात ना बुंदीचे लाडू आणि 6 न्यूट्रॉन्स हे जे 6 दिसत आहेत बेसनाचे लाडू आणि 6 इलेक्ट्रॉन्स हे आजूबाजूला जे आहेत ना या 6 गोट्या. आपण गोट्या खेळतो की नाही त्यावाल्या. सो आता याच्यामध्ये काय आहे ते बघा. सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या मध्ये 6 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन. ह्याच्यामुळे त्याचं न्यूक्लियस पूर्णपणे बनलेलं असतं. म्हणून तर त्याचं वजन जवळपास 12 आहे की नाही. 6 + 6 = 12. आता लुक ॲट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. फर्स्ट शेल that is the K shell of the atom electrons only. The other shell K नंतर L shell येते. L shell has 4 electrons. So now the carbon structure if you see 6 protons 6 neutrons at the center and 2 electrons and then 4 electrons into the shells of the atom. The inner shell K shell has no problem at all. त्याचा ड्युप्लेट कंप्लीट आहे आणि तो
त्याचा स्टेबल असतो. आतले इलेक्ट्रॉन्स कुठेही जात नाहीत काहीही करायला. दे आर नियरेस्ट टू दी न्यूक्लियस. त्याच्यामुळे दे आर द वन्स विच आर हॅव्हिंग दी मोस्ट पॉवरफुल अट्रॅक्शन ऑफ न्यूक्लियस. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट होतात ना इकडे. म्हणून हे 2 इलेक्ट्रॉन कुठेही फिरू शकत नाही, हे इथेच बसलेले असतात. बट द सेकंड रिंग इज हॅव्हिंग 4 इलेक्ट्रॉन्स. आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये ना स्थैर्य पाहिजे असतं. आता तुम्ही म्हणालात तुम्ही कार्बन मधनं कुठे आपल्या आयुष्यात गेलात, तर हे असे बघा मुलांनो, वाय आर यू स्टडिंग, वाय आर यू गोइंग टू द स्कूल. जस्ट थिंक. कॉलेजमध्ये जा, शाळेमध्ये जा, अभ्यास करा, नोकरी करा, पैसे कमवा, घर बांधा, गाडी घ्या, आईबाबांची काळजी घ्या. आयुष्यामध्ये आपल्याला सगळ्या स्टेबल गोष्टी पाहिजे असतात, बरोबर. एकदा तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळाल्या, आता इमॅजिन करा की तुम्ही तुमच्या वयाच्या 30, 32, 25 जे काय तुमचं वय आहे त्या वयामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळाल्या. तुम्हाला जे हवं ते सगळं आयुष्यात मिळालं. आता तुम्हाला काय पाहिजे? काही नाही. देन यू आर स्टेबल. जे हवं ते सगळं अचीव्ह केलं की माणूस काय होतो? आयुष्यामध्ये स्टेबल होतो. मग काय करतो तो? जे आहे त्या कंडिशनमध्ये नवीन नवीन गोष्टी करतो किंवा आहे त्याच्यामध्ये खुश राहतो किंवा दुःखी राहतो, भांडतो, काय करतो, पण ती सिच्युएशन त्याने अचीव्ह केलेली असते. दॅट इज स्टेबिलिटी. आता प्रत्येक एलिमेंट पिरियॉडिक टेबल मधला प्रत्येक एलिमेंट त्याच्या रांगेतल्या वाव सारखा व्हायचा प्रयत्न करत असतो. वाव प्रकरण काय? हे तेच आहे जे आपल्या आयुष्यामध्ये, तेच सगळ्या एलिमेंटच्या आयुष्यामध्ये बघा. आपल्या पण आयुष्यामध्ये असे कोणतरी ताई दादा असतात किंवा एखादा आपल्या बिल्डिंग मधला एखादा मुलगा असतो जो काय भारी आहे. तो अभ्यासामध्ये पण पहिला आहे, खेळामध्ये पण एकदम भारी आहे. आणि माझ्या आई बाबा सारखं त्याचंच नाव घेतात. काय मस्त आहे तो. कुठल्या पण गोष्टी बघा त्याच्या काही चुकतच नाही, त्याचं एकदम भारी असतं सगळं. हँडरायटिंग पण मस्त आहे, म्युझिक पण चांगलं आहे त्याचं. म्हणजे असं काही नाहीच आहे की त्याच्याकडे ते नाहीये. असे आपल्या ओळखीतले जे कोणी असतात ना, ते आपल्या आयुष्यातले वाव असतात. वाव काय भारी आहे. पण आपल्याला त्यांच्यासारखं व्हावं असं वाटतं, बरोबर. कोणाच्या तरी आयुष्यासाठी आपण पण वाव असतो बरं का, तो हा मुद्दा नाही. पण आपल्याला ज्याच्यासारखं व्हायचंय की समजा ती ताई आहे ना, अगं ती ताई कसली भारी आहे, ती घरातलं पण सगळं आईला मदत करते, बाहेर जाऊन जॉब करते, अभ्यास करते, कॉलेज करते आणि तिचे छंद पण सांभाळते. असे लोक आपल्याला कसे वाटतात? एकदम इम्प्रेसिव्ह वाटतात. ते पिक्चर मधले हिरो हिरोईन असतात ना, इडियट्स, त्यांच्यापेक्षा खूप हुशार असतात कारण ते रिअल लाईफ मधले हिरो असतात. सो असे लोक जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं आपण त्यांच्यासारखं व्हायला पाहिजे. आणि ते आपल्या आयुष्यातले वाव काय भारी आहे असे असतात. जसे आपण सेम तसेच आपले एलिमेंट्स. मग ह्या सगळ्या एलिमेंट्सना पण त्यांच्या आयुष्यातल्या वाव सारखं व्हायचं असतं. हे त्यांच्या आयुष्यातले वाव कोण असतात? प्रत्येक आडव्या पट्टीमध्ये, पिरियॉडिक टेबलमध्ये ज्या आडव्या पट्ट्या आहेत ना, ज्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स ठेवलेले आहेत, त्या सगळ्या आडव्या पट्टीमधले सगळ्यात शेवटचे जे बसलेले आहेत ना, ते त्यांच्या पट्ट्यांमधले वाव लोक आहेत. कार्बनच्या रांगेत हेलियमच्या खाली आहे हेलियम अर्गॉन आहे. या कार्बनला अर्गॉन सारखं व्हायचंय. अर्गॉनकडे काय आहे? ऑक्टेट. हे जे सगळे एलिमेंट्स मधले जे वाव लोक आहेत ना, जे त्यांच्या आयुष्यामध्ये वाव आहेत, ते वाव काय आहेत माहिती? त्यांच्या सगळ्यांच्या व्हॅलेन्स शेलमध्ये म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. हे 8 इलेक्ट्रॉन झाले ना की यांच्या आयुष्याचं ध्येय सफल होतं. जसं आपल्याला गाडी, बंगला, चांगली तब्येत, सगळं आपल्याला जसं हवं तसं मस्त झालं की आपलं कसं स्टेबिलिटी आहे, तसे त्यांच्यासाठी ती ऑक्टेट आहे. ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन असणं की त्यांचं आयुष्य स्टेबल, हो की नाही. मग आता ह्या कार्बनला त्याच्या रांगेतल्या ऑक्टेट सारखं व्हायचंय. मग त्याला 8 कंप्लीट करायचे. त्याच्याकडे बिचाऱ्याकडे आहेत 4. आता 4 आहेत, 4 पाहिजे. हे 4 देऊन टाकले तर काय होईल? त्याचे ड्युप्लेट पूर्ण होईल. हेलियम सारखी त्याची कंडिशन होईल. पण 2 खूपच अस्थिर आहे. का? आतमध्ये 12 लोक बसलेत आणि इथे 2च. ह्याला काहीच अर्थ नाही. वजनाचा इम्बॅलन्स होतो. दुसरं, जर 4 घेतले तर काय होईल? अरे इकडे 4 घेतले तर किती होतील? 6 अधिक 4 10. 10 इलेक्ट्रॉन आणि आतमध्ये प्रोटॉन किती आहेत? 6. परत 4चा इम्बॅलन्स होईल. 4 इलेक्ट्रॉन तो देऊ शकत नाही आणि 4 इलेक्ट्रॉन तो घेऊ शकत नाही. म्हणून त्याची मधल्यामध्ये होते फजिती. तर काय करू? मी घेऊ पण शकत नाही, मी देऊ पण शकत नाही. सोडियम काय करतो? 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि पॉझिटिव्ह आयन होतो आणि मेटल म्हणून काम करतो. क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन कमी आहे, ह्याचा इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो आणि Cl- म्हणून तर त्याचा सुखी राहतो.
म्हणजे आयन्स बनतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स बनले की ते त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी करायला जातात. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह झाले म्हणजे ऑक्टेट कम्प्लीट केलं ना त्यांनी त्यांचं. म्हणजे ते काहीतरी करून त्यांच्या आयुष्यात आता स्टेबिलिटीकडे गेले, पण या कार्बनला बिचारायला स्कोपच नाही ना. कार्बनच्या आजूबाजूला काहीही असलं तरी पण त्याच्याकडे तर 4च इलेक्ट्रॉन आहेत. तो 4 घेऊ शकत नाही, 4 देऊ शकत नाही, अशी तशी असते परिस्थिती. ह्याच्यामुळे काय होतं, याच्यामुळेच कार्बन बाकी सगळ्यांपेक्षा हुशार आहे, कारण तो वेगळ्याच गोष्टी शोधून काढतो जे बाकीचे करतच नाहीत. ते काय आहेत बघू आपण. त्याच्या आधी हे बघा, कार्बन इज अ नॉन मेटॅलिक एलिमेंट. हा नॉन मेटल आहे. नॉन मेटल्स कोण असतात? जे असे जरा काळे वावळे असतात, इलेक्ट्रॉन घेतात, ते सगळे असतात नॉन मेटल्स. फाउंड इन नेचर. कार्बन इज फाउंड इन नेचर इन व्हेरियस कंपाऊंड्स. खूप साऱ्या वेगवेगळ्या कंपाऊंड मध्ये आपल्याला कार्बन दिसतो. ऑर्गॅनिक मॅटर कंपोनंट. आफ्टर द कम्प्लीट कंबशन ऑफ एनी ऑर्गॅनिक मॅटर, कार्बन रिमेन्स. कुठली पण गोष्ट तुम्ही जाळा, जळली, काळी झाली की त्याच्यामध्ये तो कार्बन दिसतो आपल्याला. हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता हा कार्बन कुठल्या कुठल्या रूपात आपल्याला दिसतो. कार्बन फूटप्रिंट म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ कार्बन ऑन वेअर डू वी फाइंड द कार्बन इन द नेचर. Carbon is obtained into two different states. First is free state and the second is combined state. फ्री स्टेट इज ॲज इट इज, जसा तो निसर्गामध्ये बनलाय त्याच फॉर्म मध्ये तो आपल्याला मिळतो. अँड देर आर टू डिफरंट फॉर्म्स ऑफ इट. द फर्स्ट इज डायमंड अँड द सेकंड इज ग्रेफाइट. दोघंही एकदम एकमेकांच्या अपोजिट आहेत बरं का. And then there is combined state or the combined phase in which carbon is obtained into the form of fossil fuels or various forms like carbonates, sulfates and oxides. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये तो आपल्याला सापडतो निसर्गामध्ये. आता एक एक जरा त्याचा पार्ट आपण डिटेलमध्ये बघूया. द इनविजिबिलिटी ऑफ कार्बन. Abnormality. Carbon exists in more than one form. Although their chemical properties are similar, their physical properties are different. This property is called as isomorphism. कार्बनच आहे पण वेगवेगळ्या रूपात दिसतोय. जसं एखादा तुम्ही पिक्चर मधला हिरो आठवा, कोणी तुमच्या आवडीचा पिक्चर मधला हिरो कोणी घ्या. फॉर एक्झाम्पल आता सध्या मला तो अक्षय कुमार आठवतो. तो अक्षय कुमार हिरो एकच आहे, पण तो कुठल्या तरी पिक्चर मध्ये आर्मीत जातो, कुठल्या तरी पिक्चर मध्ये तो वकील होतो, कुठल्या तरी पिक्चर मध्ये शेतकरी होतो. म्हणजे त्याची रूप वेगवेगळे आहेत पण आहे तो मुळात कोण, एकच हिरो. तसंच आता याच्यामध्ये बघा, आपण काय बघतोय, कार्बन जो की आपल्या नेचरमध्ये मिळतो तो वेगवेगळ्या आयसोमॉर्फिझम या प्रॉपर्टीमुळे आपल्याला अनेक फॉर्म्स मध्ये दिसतो. देन देर इज क्रिस्टल फॉर्म्स. क्रिस्टल फॉर्म्स म्हणजे ज्याला विशिष्ट आकार आहे असे फॉर्म्स. त्याच्यामध्ये येतो डायमंड, ग्राफाइट आणि फ्युलरिन, त्याचे क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत. देन ऍस्फॅल्टिक फॉर्म्स, कोल, कोक असे जे फॉर्म्स आहेत जे अमॉर्फस आहेत पण त्याचा वापर जनरली ज्वलनाकरता केला जातो. आता बघा पुढचा मुद्दा. पहिला जो कार्बनचा ॲलोट्रॉप आहे तो आहे आपला डायमंड. डायमंड मगाशी आपण जे बोललो की ऍड मध्ये दाखवतात, दागिन्यांमध्ये घालतात. तुम्ही इथे चित्रामध्ये पण बघू शकता, काय चकाकी आहे त्याला, काय मस्त दिसतोय तो. खालच्या बाजूला लाईट बघा त्याचा काय सुंदर दिसतो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट इन द डायमंड. का बरं असं होतं? कार्बनची यातली रचना डायमंड मधली कशी आहे बघा ना, त्रिकोण 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 एकमेकांना जोडलेले सगळे त्रिकोण त्रिकोण आहेत ते. तुम्हाला ते हे माहिती आहे ना, आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये बघतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये बघतो, एक काचेचा क्यूब असतो ज्याच्यामधनं आपण आरपार लाईट जेव्हा टाकतो तेव्हा त्याचे 7 रंग होतात. म्हणजे काय होतं, लाईट ब्रेक्स डाऊन इनटू इट्स कलर्स. बरोबर. आता तसंच काहीसं ह्या डायमंडच्या कार्बनच्या रचनेमध्ये होतं. रचना बघा ना कशी, त्रिकोण त्रिकोण अशी गोलाकार आणि खाली लिंबूळती अशी रचना आहे, घमेली सारखी आणि खाली अशी टोकदार. ह्याच्यामध्ये इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट इज व्हेरी हाय, म्हणून तो चमकदार असतो. त्याच्या आतमध्ये चमक काय येते, इकडून तिकडून तिकडून आतल्या आत ते लाईट असे रेज येते फिरत राहतात.
आता इट इज द पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बिकॉज देर आर नो फ्री इलेक्ट्रॉन्स. हा काय आहे? इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे. तो इलेक्ट्रिसिटी कंडक्टच करू शकत नाही कारण त्याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन्सच नाही आहेत. मॅक्झिमम डिफिकल्टी टू ब्रेक. इट इज द हार्डेस्ट नोन नॅचरल सबस्टन्स इन द वर्ल्ड. पूर्ण जगातला सगळ्यात कठीण पदार्थ ज्याला आपण तोडू शकत नाही ते आहेत नॅचरल डायमंड्स. देन देर इज स्पेसिफिक स्ट्रक्चर. इच कार्बन ॲटम इज कोव्हॅलेंटली बॉन्डेड टू अदर 4 ॲटम्स. बरोबर? त्याची एक विशिष्ट रचना आहे. त्या रचनेमध्येच कळतं की ते कसे एकमेकांना जोडलेले आहेत. बरोबर? आणि हीच त्याची स्पेशालिटी आहे. Diamond is the most valuable crystalline form of carbon. Its key characteristics are its unique structure, extraordinary hardness, and electrical conductivity. बरोबर की नाही? इट इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी हार्ड आहे. युनिक स्ट्रक्चर आहे त्याचं, म्हणून तर दागिन्यांमध्ये येतात ना. आपण कुठली वस्तू लोकांना गिफ्ट म्हणून देतो जी खूप स्पेशल आहे, जी चिरंतर टिकेल. बरोबर? शाश्वत टिकणारी गोष्ट. मग अशी गोष्ट कशामुळेच खराब होत नाहीये, ती जर डायमंड असेल त्याची किंमत वाढणार नाही का? स्वाभाविक आहे. ते एकतर दिसायला पण सुंदर आहेत. म्हणूनच ह्या गोष्टीचा वापर आपण दागिन्यांमध्ये करतो. आता याचे आणखीन दागिन्यांचे सोडून काय काय उपयोग आहेत? इंडस्ट्रियल. डायमंड्स आर युज्ड इन टूल्स फॉर कटिंग ग्लास अँड ड्रिलिंग होल्स इन द रॉक. दगड, खडक हे फार मोठे कठीण पदार्थ असतात ज्यांना तोडणं, फोडणं, होल करणं इतकं इझी नाहीये. इट इज नॉट अन इझी टास्क टू डू ऑल दिस. सो मग त्याच्याकरता काय करायचं? त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल म्हणजेच काय, त्याला कट करण्याकरता अशा मशिनरीमध्ये डायमंडचा वापर केला जातो. ज्वेलरी आपण मग अशीच बोललो, इट इज द मोस्ट फेमस ऍप्लिकेशन ऑफ डायमंड. देन देर इज मेडिकल यूज ऑफ डायमंड्स. त्या यूज इन आय सर्जरी इन्स्ट्रुमेंट्स. बघा, डेलिकेट काम करायचंय आणि ॲक्युरेट काम करायचंय अशा इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आपण याला ठेवू शकतो. डायमंड्स आर यूज टू मेक रेडिएशन प्रोटेक्टिव्ह विंडोज इन स्पेस अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. आपल्याला माहितीये अवकाशामध्ये म्हणजे इन द स्पेस देर आर मल्टिपल ऑर एन नंबर ऑफ वियर्ड डिफरंट टाइप्स ऑफ रेडिएशन्स कमिंग फ्रॉम व्हेरियस स्पॅटियल ऑब्जेक्ट्स. जे काही स्पेसमध्ये असतात अशा खूप साऱ्या तरंगणाऱ्या अनेक खगोलीय वस्तूंकडनं वेगवेगळ्या रेडिएशन्स हे येत असतात. या रेडिएशन्सचा परिणाम आपल्यावरती होऊ नये आणि आपल्या स्पेस क्राफ्ट वरती होऊ नये, आपल्या सॅटेलाइट वरती होऊ नये म्हणून त्याच्या काचांमध्ये किंवा त्याच्या ज्या सरफेसेस आहेत बाहेरच्या त्याच्यावरती प्रोटेक्टिव्ह विंडोज म्हणून ते काम करतं. कोण? डायमंड. करेक्ट. आता पुढे ग्रेफाइट. हा जो दुसरा आहे ना, हा आहे त्याचा काळा काळा भाऊ. Diamond is very costly and very beautiful and attractive, but the other part is graphite, which is completely different. Now see, in graphite, each carbon atom is bonded to 3 other carbon atoms in such a way that it forms a planar hexagonal structure. एकाच प्लेन मधले एकमेकांच्या वर खाली लावलेल्या ज्या काही जाळ्या असतील किंवा साखळ्या असतील त्या कशा दिसतील बरं? ती जशी रचना असते तशी सेम यांची रचना असते ग्रेफाइट मधल्या कार्बनच्या रिंग्सची. आणि ह्या सगळ्या रिंग्स एकमेकांना एकदम एकदम वीक अशा अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे चिटकलेल्या असतात. म्हणून तर तुमची पेन्सिल खाली पडली तरी आतल्यात त्याची लीड तुटून जाते. द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर व्हेरी वीक. देन appearance. Naturally occurring graphite is black, soft, brittle and smooth. बरोबर ना? निसर्गातः तो जसा मिळतो तसाच तो आहे. ब्लॅक आहे, सॉफ्ट एकदम मऊ आहे, ब्रिटल तुटेल आणि स्मूथ पण आहे. ह्या सगळ्याच्या सगळ्या गुणधर्मांना तुम्ही तुमच्या पेन्सिलच्या टोकाला जरा हात लावून बघा अँड जस्ट क्रॉस चेक हे सगळं असंच आहे की नाही. देन स्पेशल प्रॉपर्टीज. It has the ability to appear on paper due to its layered structure and is a good conductor of electricity. याचा उपयोग आपण कुठे करतो? ही प्रॉपर्टी त्या कार्बनची आहे आणि त्या कार्बनच्या या प्रॉपर्टीचा आपण वापर असा करतो की हे थोडंसं ब्लॅकिश आहे आणि स्मूथ आहे म्हणून आपण त्याला सरळ हँडरायटिंग किंवा रायटिंग पर्पज करता पेन्सिलचा वापर करतो, त्याच्यामध्ये वापरून टाकतो. दुसरं आहे इट इज युज्ड इन टू दी इलेक्ट्रिसिटी ऑर इलेक्ट्रिकल सप्लाईज इन द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी एक्सपेरिमेंट्स. त्याला म्हणतात इलेक्ट्रोलिसिस.
त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड्स म्हणून या ग्राफाईटचा वापर केला जातो, त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होत राहते. अशा पद्धतीने हे जे काही आहे कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, आणि त्याचं पेपरवरचं यूज काय हे आपल्याला आपल्या ग्राफाईटच्या स्ट्रक्चरवरनं सांगता येतं. आता आणखीन काय काय त्याचे युजेस आहेत बघा. पेन्सिल आपण मगाशीच बोललो, इलेक्ट्रोड आपण आत्ताच बोललो, ल्युब्रिकंट म्हणजे एखाद्या गोष्टीला ल्युब्रिकेट करणं म्हणजे काय करणं, त्याची जर मोशन असेल, समजा की आपल्या सरळ आपण आपलं साधा आता एक्झाम्पल घेऊया, शेड, एखाद्या दुकानाचं शेड उघडायचे किंवा बंद करायचं, ह्या कामामध्ये त्याला लुब्रिकेशनची गरज आहे. जर ते अडकलं किंवा अगदी व्हील्स असतात, ते एकमेकांवरती नट बोल्ट असतात, अशा अनेक ठिकाणी लुब्रिकेशनचं काम केलं जातं, त्याच्यामुळे त्याची मुवमेंट स्मूथ होते. देन देर इज आर्क लॅम्प. ग्राफाइट इज युज्ड इन आर्क लॅम्प्स दॅट गिव्ह ऑफ अ लॉट ऑफ लाईट. बरोबर, डेकोरेटिव्ह लॅम्प्स असतात बघा, असे हॉटेल बिटेलमध्ये असतात, त्याच्यामध्ये जास्तीचा लाईट यावा म्हणून ह्या कार्बनचा, ग्राफाइटचा वापर केला जातो. नाऊ फ्युलुरिन हा त्याचा थर्ड एक आयसोटोप आहे बघ. फाईन फ्युलुरिन्स कुठे असतात? दे आर अ फॉर्म ऑफ कार्बन फाउंड इन नेचर इन स्मॉल क्वांटिटीज. They are found in soot, in interstellar clouds, and in the interstitics of the Earth's crust. म्हणजे पृथ्वीच्या क्रस्टमध्ये पण असतात, इंटरस्टेलर क्लाउड्स मध्ये म्हणजे स्पेसमध्ये पण ते असतात, आणि आपल्या आजूबाजूला नेचरमध्ये काही स्मॉल क्वांटिटीज मध्ये असतात, पण असतात. फाउंड इन सूट म्हणजे धूर असतो की नाही, काळा धूर, त्याच्यामध्ये सुद्धा हा आपल्याला सापडू शकतो. युजेस काय आहे त्याचे युजेस? फ्युलरिन्स आर युज्ड ॲज इन्सुलेटर्स, ॲज कॅटलिस्ट्स इन वॉटर प्युरिफिकेशन अँड ॲट सर्टन टेम्परेचर्स. फ्युलरिन एक्झिबिट द प्रॉपर्टी ऑफ सुपर कंडक्टिव्हिटी. म्हणजे बघा, एकतर एका बाजूला इन्सुलेटर म्हणून हा काम करतो, पण जर टेम्परेचर वाढलं त्याचं स्वतःच, तर तो काय होतो, हाताबाहेर जातो आणि स्वतः सुपर कंडक्टिव्ह होऊन जातो. देन इट इज फाउंड टू बी ॲज अ कॅटलिस्ट in the water purification process. बरोबर की नाही? And at certain temperatures, it exhibits the property of superconductivity. So ह्याची रचनाच अशी असते की ह्या सगळ्या गोष्टी तो करू शकतो. तो फार रेअरली सापडतो, पण जेव्हा जेव्हा तो असतो त्याच्या त्याच्या वेगळ्या प्रॉपर्टीज तो दाखवतो. टाईप. Some examples of fullerenes are C60, C70, C76, C82 and C86. जसा हा C60 म्हणजे याच्यामध्ये 60 कार्बनचे ऍटम्स एकमेकांना जोडलेले आहेत, असे 70 असतात, 76 असतात, 82, 86 असे कितीतरी असतात, असे ह्याचं मोठं स्ट्रक्चर असतं. आता जरा हे सगळ्याच्या सगळं आहे ना आपण पुस्तकात बघूया, बिकॉज ऑल दिस थिंग्स आर गिवन व्हेरी इंटरेस्टिंगली इन अवर बुक विथ द डायग्राम्स. नाउ सी, कार्बन अन इम्पॉर्टंट एलिमेंट, ह्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहे. व्हॉट इज कार्बन, व्हॉट इज एलिमेंट. बरोबर, ह्या गोष्टी आपण मग अशा डिस्कस केल्या त्याच आहेत त्या. सो एलिमेंट्स आर द प्युरेस्ट फॉर्म्स ऑफ द सबस्टन्सेस. कार्बनची अवेलेबिलिटी, सिम्बॉल बिम्बॉल या सगळ्याची माहिती ऑलरेडी इट इज, अरे उगाच पेन काढला रे, वेट, लेट मी ओपन द पेज अगेन. चला आता आपण पेन नाही वापरायचा, पेन वापरले की कदाचित ते जाईल. आय एम शेअरिंग इट विथ यू. See now, it's here all about the information of carbon. सो कार्बनचा सिम्बॉल, त्याचा ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक मास सगळं दिलं इकडे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॅलेन्सी आणि नॉन मेटलिक एलिमेंट आहे, हे सगळी माहिती आपण मगाशी बघितली.
आता कोणत्या कोणत्या वस्तूंमध्ये कार्बन आहे ह्याची एक लिस्ट आहे बघा. टेक स्मॉल सॅम्पल्स ऑफ शुगर, वूल, ड्राय लिव्स, हेअर, सीड्स, स्प्लिट पल्सेस, प्लास्टिक वगैरे वगैरे वगैरे. कुठली पण गोष्ट तुम्ही तापवा, पेटवा, जाळा, त्याच्या शेवटी तुम्हाला कुठे ना कुठे कार्बन हा मिळतोच. ओके नाही? सो ह्या कार्बनच्या आता आपण प्रॉपर्टीज बघणार आहे खाली. नाव अच्छा, हा आणखी एक गोष्ट, डीएनए, आरएनए म्हणजे आपल्या ज्या काही जेनेटिक मटेरियल आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कार्बन दिसतो. अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट ह्याच्यामध्ये कोण आहे? जर्मन केमिस्ट वोलर. त्याने काय केलं? सिंथेसाइज्ड अन ऑर्गॅनिक कंपाऊंड युरिया फ्रॉम द इनऑर्गॅनिक कंपाऊंड अमोनियम सायनेट. एव्हर सिन्स देन मेनी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव बीन मेड फ्रॉम इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. थोडक्यात काय आहे? पूर्वी असं म्हणलं जायचं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे फक्त निसर्गामध्ये असतात, आपण त्यांना बनवू शकत नाही. पण या कोहलरने काय केलं? या वोलरने काय केलं? स्वतःहून त्याच्या लॅबमध्ये एक एक्सपेरिमेंट करून दाखवलं की युरियापासून म्हणजे ही मेड युरिया फ्रॉम द इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ अमोनियम सायनेट. म्हणजे अमोनियम सायनेट नावाचा एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्याची काहीतरी केमिकल रिएक्शन करून कार्बनवाला एक त्याने सायनाइड म्हणजे सायनाइड म्हणजे युरिया, सायनेटचा एक वेगळा फॉर्मॅट युरिया फॉर्म मध्ये लॅबमध्ये बनवला. आणि मग त्याच्यावरनं काय सिद्ध झालं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॅन ऑल्सो बी मेड इन टू द लॅबोरेटरी. मग आता ह्या कार्बनचा अभ्यास करताना आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या त्या बघा. जस्ट नाऊ सी दिस सायन्स कॅप्सूल. इन द अर्थ्स क्रस्ट कार्बन इज प्रेझेंट to the extent of approximately 0.27% only, and ते पण in the form of carbonate, coal, petroleum. पूर्ण अर्थच्या क्रस्टमध्ये फक्त 0.27 म्हणजे तुम्ही किती पण त्याला अगदी राऊंड ऑफ जरी केलं ना तरी 0.3%च आहे बिचारा. In atmosphere, the proportion of carbon in the form of carbon dioxide is approximately 0.03%. घ्या, हे तरी 0.3%च्या आसपास होतं, हे तर 0.03% आहे, त्याच्यापेक्षा पण कमी आहे. म्हणजे अर्थ क्रस्ट मध्ये जेवढा केवढा कार्बन आहे त्याच्यापेक्षाही कमी कार्बन हा हवेतल्या गॅशियस फॉर्म मध्ये आपल्याला मिळतो. सम टाइप्स ऑफ प्लांट्स विच ग्रो ऑन द ओशन फ्लोअर कन्वर्ट कार्बन इन मरीन वॉटर इनटू द कॅल्शियम कार्बोनेट. हा, तर तो ॲक्वॅटिक लाईफ मध्ये किंवा एअर मध्ये किंवा सॉलिड मध्ये सगळ्या फॉर्म्स मध्ये आपल्याला बघायला मिळतो. सो इट्स ऑकरन्स एव्हरीवेअर. प्रॉपर्टीज ऑफ कार्बन आता तुम्ही जर बघितलं ना तर त्याच्या प्रॉपर्टीज सगळ्यात पहिले आहे ॲलोट्रॉपिक नेचर, म्हणजे मल्टिपल वेगवेगळ्या रूपांमध्ये. जसं आपण मगाशी एका चित्रपटातल्या हिरोचं उदाहरण घेऊन बघितलं की तो अनेक फॉर्म्स मध्ये आपल्याला दिसतो वेगवेगळ्या चित्रपटांप्रमाणे. तसंच हा कार्बन पण बघा, आता इथे क्रिस्टलाइन फॉर्म, कोणत्या कोणत्या क्रिस्टलाइन फॉर्म आहेत त्याचे? डायमंड, खरा खरा डायमंड आहे बरं का. आणि त्याची रचना कशी असते ते बघा, त्रिकोण 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 आहेत की नाही मोस्टली सगळे, ओके नाही. म्हणूनच त्याच्यामध्ये खूप जास्त प्रकाश असतो. ते फाउंड इन इंडिया मेनली इन गोलाकोंडा दॅट इज इन तेलंगणा अँड पन्ना म्हणजे मध्य प्रदेश. डायमंड्स आर ऑल्सो फाउंड इन साऊथ आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया अँड अमेरिका. अशा अनेक ठिकाणी त्याच्या खाणी सापडतात. त्याची रचना बघा. लुक ॲट द स्ट्रक्चर ऑफ डायमंड. In diamond, every carbon atom is bonded to 4 neighboring atoms by covalent bond. Due to this three-dimensional structure, diamond becomes very hard. बघा, रचना बघा, खालून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत जे आहे ती त्याची जी आहे ती एक विशिष्ट रचना आहे बरं का. Brilliant and pure diamond is the hardest natural substance. The density of diamond is 3.5 gram per centimeter cube. The melting point of diamond is 3500 डिग्री सेल्सिअस. किती गरम टेम्परेचर असेल, म्हणजे किती गरम केलं किंवा टेम्परेचर वाढवलं तर तो वितळतो. 3500 डिग्री टेम्परेचर असेल तर तो वितळतो नाही, वितळतो. When diamond is heated at 800 degrees Celsius in the presence of oxygen, CO2 is given away. In this process, no other product besides CO2 is formed. म्हणजे हा कारण प्युअर फॉर्म ऑफ कार्बन आहे. त्याला तुम्ही जेव्हा एअर बरोबर बर्न करता तर ऑब्विसली तो डिग्रेड होणारच आहे. म्हणजेच त्याची जी काही रिॲक्टिव्हिटी आहे ती
ऑक्सिजन बरोबर आहे आणि प्युरेस्ट फॉर्म असल्यामुळे तो फक्त CO2 एवढंच रिलीज करतो. दुसरा कुठलाच गॅस मिळत नाही, कारण की कार्बन डायऑक्साईड हा कसा बनला? कार्बन फ्रॉम दी डायमंड अँड ऑक्सिजन दॅट वी प्रोव्हाइडेड. म्हणून दुसरा तिसरा कुठलाही गॅस न येता याच्यामध्ये फक्त कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. मग पुढे आहे डायमंड डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्व्हंट. तो कशा डिझॉल्व पण होत नाही. ऍसिड मध्ये टाका, बेस मध्ये टाका, कॉन्सन्ट्रेट टाका, त्याला काहीच फरक पडत नाही. इट इज नॉट चेंजिंग एट ऑल. ऍसिड्स बेसेस हॅव नो इफेक्ट ऑन डायमंड. बरोबर. डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी as it does not have any free electrons. हे आपण बघितलं होतं. फ्री इलेक्ट्रॉन नाही तर तो इलेक्ट्रिसिटी कॅरी करू शकत नाही. त्याच्याकडे तो लिक्विड होणं म्हणजे खूप हाय टेम्परेचरला तो वितळणं, पण त्याला सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा लागते. ठीक आहे. डायमंड्स आर युज्ड इन कटिंग बिटिंग, हे आपण मगाशी बघितलेलं आहे. ठीक आहे. ग्रॅफाइट. आता ग्रॅफाइटची रचना बघा. आपण मगाशी पेन्सिलच्या लीड बद्दल जे बोललो की नाही ते बघा. वरती एक लेअर, खाली एक लेअर आणि मध्ये जर असं अंतर आहे, आणि ह्या दोन लेअर्स मध्ये एकदम वीक फोर्सेस आहेत. त्याच्यामुळे आपण जेव्हा पेन्सिल लिहितो तेव्हा त्याचं एकटूक झिजायला लागतं, कारण तो सगळा जो कार्बन आहे त्या पेन्सिलवरचा इथला हा हा आपोआप आपोआप आपल्या अक्षरामुळे पेपरवरती खाली पसरत जातो. आता आपल्याला ना पुस्तकामध्ये एक मस्त एक्सपेरिमेंट करायला सांगितलेलं आहे. सी व्हॉट इट इज. इलेक्ट्रिसिटी कंडक्शन थ्रू अ पेन्सिल. एका पेन्सिलच्या दोन टोकांना आपण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याच्या वायर लावून टाकायच्या. खालच्या बाजूला एक स्विच लावायचं आणि त्याच्या बाजूला थोड्या अंतरावरती एक वायर कनेक्ट करून एक बल्ब लावायचा. ज्या वेळेला आपला ब्लड फ्लो सुरू होणार आहे, ब्लड फ्लो नाही, सॉरी, इलेक्ट्रॉन्स फ्लो जो काही आहे तो सुरू होणार आहे, इलेक्ट्रिसिटी, त्याचा अर्थ असा आहे की आपला बल्ब पेटला. बल्ब कसा पेटतो? जेव्हा सर्किट कंप्लीट होईल तेव्हाच आपला बल्ब पेटेल. सर्किट कंप्लीट होण्याकरता ही मध्ये जी पेन्सिल लावली आहे ना, त्या पेन्सिलच्या मध्ये जे काही आपलं ग्रेफाइट आहे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार आणि हा पूर्ण सर्किट क्लोज सर्किट म्हणजे पूर्ण कंप्लीट झालेलं सर्किट म्हणून काम करेल. अशा याच्यामध्ये आपल्याला हे तर माहिती आहे की आपला जो ग्रेफाइट आहे हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. म्हणजेच काय प्रूव्ह झालं? ग्रेफाइट इज दॅट फॉर्म ऑफ कार्बन विच इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, जो की वरती डायमंड मध्ये नाही आहे. आता तिसरी गोष्ट, प्रॉपर्टीज ऑफ ग्रेफाइट काय आहे? ग्रेफाइट फाउंड इन नेचर ब्लॅक, सॉफ्ट, ब्रिटल अँड स्लिपरी. निसर्गामध्ये मिळणारा तो एकदम असा गरीब बिचारा असतो, त्याला थोडंसं प्रोसेस करावं लागतं आणि मग तो आपण वापरतो. देन ड्यू टू द लेयर्ड स्ट्रक्चर ग्रेफाइट कॅन बी यूज्ड फॉर रायटिंग ऑन पेपर. आपल्याला माहिती आहे, मगाशीच आपण बोललो की त्याचे एकावर एक असे लेअर असतात. सो या लेयर्ड स्ट्रक्चरमुळे काय होतं की त्याला आपण वापरू शकतो रायटिंग करायला. ग्रेफाइट डज नॉट डिझॉल्व इन मोस्ट ऑफ द सॉल्व्हंट्स. त्याची डेन्सिटी आहे 1.9 to 2.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तर काय आहेत युजेस ऑफ ग्रेफाइट? ल्युब्रिकंट, इलेक्ट्रोड्स, रायटिंग, पॉलिश मध्ये आणि आर्क लॅम्प्स मध्ये व्हेरी ब्राईट लाईट. आता शेवटचा जो फ्युलिरिन होता, बकमिन्स्टर फ्युलिरिन, बरोबर, त्याला एकदा जरा पुस्तकात बघा, म्हणजे त्याच्या आपल्याला युजेस आणि प्रॉपर्टीज संपल्या की झालं. बघा, C60 हा 60 कार्बनचा एक वॉल आहे मोठाच्या मोठा. इट इज इंटरस्टेलर स्पेस किंवा सूट मध्ये सगळ्याच्या सगळं आपण मगाशी पीपीटी मध्ये पाहिलेलं आहे. नाव सी त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस. फ्युलिरिन्स आर युज्ड इन इन्सुलेटर्स किंवा कॅटलिस्ट आणि एक्झिबिट्स सुपर कंडक्टिव्हिटी व्हेन ऍट हाय टेम्परेचर इट इज केप्ट. ह्याच्या नंतरची खालची महत्वाची गोष्ट जी आपल्याला बघायची आहे ती आहे ही नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्स ऑफ कार्बन, त्याला आपण म्हणतो अमॉर्फस फॉर्म्स. कुठलंही क्रिस्टल स्ट्रक्चर नाहीये, ऍज इट इज आहे. आता ही प्रोसेस झाली ना की आपण आज थांबूया, कारण कोल बनवणं म्हणजे आपण जे वापरतो ना कोळसा, त्याची प्रोसेस किती मोठी आहे ते बघा. हा जो कोळसा आहे हा डायरेक्ट नाही मिळेल बरं का कधी. ते बनण्याकरता खूप मोठी प्रोसेस जावी लागते. हा जो कोळसा आहे तो एक फॉसिल फ्युअल आहे. जमिनीच्या खाली असलेले अश्म, जीव अश्म म्हणजेच काय, फॉसिल फ्युअल. कोणीतरी खूप महान संस्कृती किंवा डेव्हलप संस्कृती अचानक जमिनीच्या खाली गाडली गेली म्हणजे गेली ती गेलीच. अशा
कंडिशन मध्ये तिथलं प्रेशर, तिथलं टेम्परेचर, जो सगळा परिपाक त्या सगळ्या सिव्हिलाइज्ड पार्ट वरती जो काही झाला त्याच्यामधनं प्युअर अमाऊंट ऑफ, किंवा आपण त्याला म्हणूया गुड अमाऊंट ऑफ पेट्रोलियम प्रोडक्ट्स बनले. त्याला आपण जीवाश्म असं म्हणतो. त्या जीवाश्मांमध्ये पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस, मिथेन या सगळ्या गोष्टी येतात. पण ते बनले कसे? नावातच अर्थ आहे जीव अश्म. मग त्याच्यामध्येच एक गोष्ट मिळते जी आहे कोल. तर हा कोल कसा मिळतो? इट इज ऑब्टेन फ्रॉम दी फॉसिल फ्युएल्स. इट कंटेन्स कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ऑब्व्हियसली तीनच लोक असणार आहेत कारण त्याच्यापासून तो बनलेला आहे. इट कंटेन्स nitrogen, phosphorus and sulfur too. It occurs in the solid state. It is of 4 types. सॉलिड स्टेट मध्ये आपल्याला मिळतो ते 4 टाइप्स पण असतात. कोणत्या आपल्याला खाली आता समजून घ्यायचे. पहिला आहे पीट. फॉर्मेशन ऑफ पीट इज द फर्स्ट स्टेप इन द फॉर्मेशन ऑफ कोल. इट कंटेन्स अ हाय proportion of water and less than 60% ऑफ कार्बन. म्हणजे ह्या कोल मध्ये कार्बनचं प्रमाण कमी आहे आणि पाण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजेच काय, नुकतंच जमिनीखाली दाबला गेलेला पार्ट असणार आहे. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी आहे. अजून ज्वलनाचा पदार्थ कमी असेल आणि पाणी जास्त असेल तर ते जळेल का? जळेल, पण स्वतःच विझून जाईल. जसं की आपण म्हणतो ओलं लाकूड, तर जास्त वेळ टिकत नाही, ते नंतर विझून जातं. सेम प्रोसेस आहे ह्याची. तर ह्या पीठला नंतर लिग्नाइट ह्या सेकंड फॉर्म मधनं जावं लागतं. लिग्नाइट मध्ये काय होतं? त्याला आणखीन जास्त प्रेशरमध्ये जास्त वेळ ठेवलं की मग काय होतं? आपोआप त्यापासून लिग्नाइट बनतं. त्याच्यामध्ये 60 to 70% कार्बन आहे आणि उरलेलं पाणी आहे. तरी पण बघा 30 ते 40% पाणी आहे का त्याच्यामध्ये. आणि हे स्टील इनक्रीज प्रेशर आणि टेम्परेचर कंडिशन मध्ये होतं. नंतर आहे बिट्युमिनस कोल. बिट्युमिनस कोल मध्ये काय होतं? आता वरचा जो लिग्नाइट बनलाय की नाही, त्याला आणखीन प्रेशर, आणखीन टेम्परेचर दिलं की त्याच्यामधलं उरलेलं पाणी पण निघून जातं. मग दॅट हॅज 70 to 90% ऑफ कार्बन. आणि मग लास्ट येते अँथ्रासाइट. या अँथ्रासाइट मध्ये काय होतं? कार्बन इज इन द प्युरेस्ट फॉर्म ॲज कोल असं आपल्याला म्हणता येतं. आणि धिस कोल इज हार्ड अँड कंटेन्स अबाउट 95% ऑफ दी कोल, म्हणजे कार्बन. म्हणजे अँथ्रासाइट मध्ये जवळपास 95% आता कार्बन आहे, जेव्हा की पहिल्या पीठ मध्ये 60% पण नव्हता. बरोबर. ह्याचाच अर्थ असा आहे की एक एक स्टेप करत जेव्हा कोळसा बनतो तेव्हा त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होत जातं आणि आपला जो बर्निंग कार्बन आहे त्याचं प्रमाण वाढत जातं. आता या दुसरा त्यातला एक भाग आहे, तो आहे चारकोल. द चारकोल दॅट इज मेड फ्रॉम ॲनिमल्स इज मेड फ्रॉम देअर बोन्स, हॉर्न्स एक्सेट्रा. म्हणजेच काय, प्राणीजन्य पदार्थांपासून जे बनतं त्याला म्हणतात चारकोल. आता वरती आपण जे कोल बघितलं की नाही, हे मोस्टली सगळे प्लांट्स पासून बनतं बरं का. प्लांट्स दाबले गेले जमिनीखाली जीवाश्म म्हणून की त्याच्यापासून कोल किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट्स बनतात. पण चारकोलचाच अर्थ आहे की इट इज मेड अप फ्रॉम दी ॲनिमल ओरिजिन्स. त्याच्यामध्ये त्याची हाडं असतात, शिंग असतात, हो की नाही. ह्या गोष्टी कमी हवा म्हणजे ऑक्सिजनच्या कमी सप्लायमध्ये, जास्त दाबामध्ये आणि जास्त गरम अशा टेम्परेचरमध्ये केल्या की त्या अर्धवट कोल सारख्या बनतात. त्याला चारकोल म्हणतात. आणि इट इज मेड फ्रॉम प्लांट्स. त्याला कंबशन ऑफ वूड सारखं वापरलं जातं इन्सफिशियंट सप्लाय ऑफ एअर मध्ये. आणि प्लांट्स पासून बनलेलं चारकोल आणि ॲनिमल्स पासून बनलेलं जे असतं ते बोन्स आणि हॉर्न पासून बनलेलं असं चारकोल असतं. आता याचे युजेस काय? कोल इज युज्ड एज फ्युअल इन फॅक्टरीज अँड होम्स. तो फ्युअल म्हणून वापरला जातो. आपल्याला माहिती आहे कोळशापासून अनेक पदार्थ ज्वलनाकरता वापरतात. पूर्वी तो कोळशावर चालणारी झुकझुक गाडीच होती, आगगाडी. तुम्ही काय पिक्चर मध्ये पण बघितली असेल, कोळसा टाकून टाकून ते चालवायच्या. त्याच्यानंतर दुसरा यूज आहे त्याचा, दॅट इज इन जस्ट 1 सेकंड. कोळशाचा दुसरा वापर आपल्याला माहिती आहे की आपण इंधन म्हणून ते वापरतो घरांमध्ये सुद्धा. नंतर कोल गॅस, कोल टार ह्या सगळ्यांना मिळवण्याकरता हा कोलचा वापर केला जातो. थर्मल पॉवर प्लांट मध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याकरता याचा खूप मोठा वापर होतो. ज्या ज्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत ना, तिथे तिथे
थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत आपल्या देशामध्ये आणि तिकडनं इलेक्ट्रिसिटी इथूनच बनते. चारकोल इज यूज इन प्युरिफिकेशन ऑफ वॉटर अँड ऑर्गॅनिक मटेरियल. आजकाल ते टूथपेस्ट मध्ये पण चारकोल टाकतात. त्याचा वापर फिल्ट्रेशन करता आणि क्लिनिंग करता होतो. सो अशा पद्धतीने हा कोल आपण वापरतो. आता कोक काय आहे? द प्युअर कोल दॅट रिमेन्स वेन कोल हॅज गॅस हॅज बीन टेकन अवे फ्रॉम कोल इज कॉल्ड एज कोक. म्हणजे असं काय आहे? कोल कसा मिळतो? कोक पासून जेव्हा आपण कोल मधनं त्याचा गॅस आपण काढून टाकला, म्हणजे त्याच्यातलं जे काही बर्निंग करण्यासारखं मटेरियल गॅस काढून टाकलं, तर जे काही मिळतं ते आहे कोक, त्याचा गॅस. ठीक आहे. आता याचा उपयोग कुठे होतो? डोमेस्टिक फ्युएल मध्ये होतो, रिड्युसिंग एजंट म्हणून होतो आणि इन दी प्रोडक्शन ऑफ एरी फोम फ्युएल सच एज वॉटर गॅस, कारण इट इज अ काइंड ऑफ गॅस दॅट वी गेट फ्रॉम द कोल. सो त्याचा वापर त्याच्यामध्ये केला जातो. CO2 प्लस H2 प्लस CO2 प्लस N2 असं त्याचा प्रोड्युसर गॅस आणि वॉटर गॅस म्हणजे CO प्लस H2 अशा 2 फॉर्म मध्ये हा वापरला जातो. आज आपण इकडे थांबूया. पुढच्या वेळेला आपला नवा टॉपिक सुरू होईल जो आहे हायड्रोकार्बन्स, आणि हा खूप महत्वाचा पार्ट आहे दॅट वन मस्ट अंडरस्टँड. इट इज कनेक्टेड टू युअर 10th and 11th स्टँडर्ड केमिस्ट्री. थँक यू फॉर being patient and understanding about this part of the lesson. आपण ह्याच्यात काही शंका असतील तर मला कधी विचारू शकता. आपण पुढच्या वेळेला नक्की भेटूया आणि हायड्रोकार्बन्सच्या पार्टकडे जाऊया. थँक्यू संगीता मॅम, थँक्यू सर, बाय मुलांनो.